जाणकार असावे. राजाने गुप्तचराद्वारे राज्यातील संशयाती गुन्हेगार, परदेशी माणसं यावर लक्ष ठेवावे. राजाच्या सेनापती युद्धशास्त्राचा वाकबगार असावा. या राजदूत हा मधुर बोलणारा असावा, पण आपल्या राजासाठी निष्ठावान असावा. दुसऱ्या राजाशी तह बोलणं करताना आपल्या राजाला मदत करणारा असावा. सर्व सेवक मंत्री हे शत्रूला मिळणारे नसावे. राजाने प्रत्येकाला सल्ला तपासून घ्यावा. सर्वांवर विश्वास टाकू नये, पण अविश्वासही दाखवू नये. राजाने किल्ल्यात राहावे, तेथे त्याला दुसऱ्याला त्रास होणार नाही. किल्ल्यात फळे धान्य यांचा योग्य साठा असावा. किल्ल्यात 6 प्रकारे आहेत: धनदुर्ग, महादुर्ग, नरदुर्ग, वार्षदुर्ग, अंबुदुर्ग, गिरिदुर्ग हे 6 प्रकार आहेत. या सर्वात गिरिदुर्ग हा सर्वोत्तम होय. पूर्व, हट्टशर, देवालय, यंत्रे, आयुधे, जलाशय यांनी पूर्ण असावा. राजाने प्रत्येक गावात ग्रामाधिपती नेमावा. 10 गावावर एक अधिपती तसेच 100 गावावर एक ग्रामाध्यक्ष नेमावा. राज्यातील अशा ग्रामाध्यक्षांवरही एक अधिकारी नेमावा. त्याने सर्वांकडून प्रजेचे काम करून घ्यावी. याबद्दल त्या प्रत्येकाला वेतन नेमलेले असावे. गावात काही द्वेष वा संकट निर्माण झाल्यास ग्रामाधिपती यांनी आपले निराकरण करावे. त्याला शक्य नसेल आपल्या वरच्या अधिपती अध्यक्ष यांना कळवून त्याच्यावर निराकरण करून घ्यावे. राजाचा कर हेच राज्याचे उत्पन्न. यावरून सैन्य, मंत्री व इतर अधिकारी यांचे खर्च चालतात. यास्तव अर्धा भाग सतत खजिन्यात असावा. नदी सुकली तर शेताचे कामे थांबवतात. तद्वत राजाचा खजिना रिकामा असेल तर प्रजेचे काम होणार नाही. पण त्यासाठी प्रजेवर डोईजड कर लादल्यास प्रजा बंड करून उठेल. राजा प्रजेला छळणारा राजा नरकात जाव. प्रजे रक्षण पोषण करणारा राजा इतर इहपरलोकी सुखी होतो. खोट्या बोलणाऱ्या माणसाला राजाने दंड करावा. त्याच्या धनाचा 8वा भाग दंड म्हणून वसूल करावा. एखादा धनवान बेपत्ता झाल्यास राजाने त्याचे धन 3 वर्षापर्यंत सांभाळावे. त्याहून अधिक काळ तो परत न आल्यास त्याचे धन राज्यकोषात जमा करावे. यानंतर जर एखाद्या पुरुष त्यावर हक्क सांगू लागला तर त्याला सिद्ध करावे लागेल. करती व्यक्ती घरातून निघून गेली व वारस बालक असेल तर राजाने धनाचे व बालकाचे रक्षण करावे व बालक सज्ञान झाल्यावर त्यास धन परत द्यावे. बालकाप्रमाणे स्त्रियांचेही रक्षण राजाने करावे. विधवा, रोगी यांचेही रक्षण करावे. स्त्रियांचे धन लुबाडू पाहण्यास तसेच चोरी झाल्यास खोटाचे सांगणाऱ्यास जरब दंड करावा. हद्दपार करावे. व्यापाराच्या उत्पन्नावर 20वा भाग कर वासून म्हणून वसूल करावा. त्याहून अधिक दंड घेणाऱ्या अधिकाऱ्याचा दंड करावा. राजाने धान्याचा 6वा भाग, पशु धनाचा 5वा भाग, सुवर्णादी जड वाहीर, गंध, औषधे, रस, फुलं, भाजी, बांबू, चर्म, दगड, भांडी, मध, मांस, तूप यांचा 6वा भाग कर म्हणून घ्यावा. स्त्रिया, विद्वान, संन्यासी याने कर माफी असावी. उलट राजाने त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करावी. शिल्पकारातील कलाकारावर वेतन न घेता महिन्यातून 1 दिवस राजाचे काम करावे. चलनाच्या प्रकार 3 जप. कृष्णल 5 कृष्णल बरोबर 1 माश, 16 माश बरोबर सुवर्ण, 24 माश कर्ण, 4 सुवर्ण 1 निष्क, 10 निष्क धरड. हा सोनी, चांदी आणि तांब्याचे बनवीत. तांब्याच्या कलशाला कार्शिक कलशपान म्हणतात. चोरी न होता चोरी झाल्याचे खोटीच सांगणाऱ्या, चोरी केलेल्या वस्तूवर खोटा हक्क सांगणाऱ्या तेवढेच धन राजाने दंड करावा. दुसऱ्याची मालमत्ता विकणारा, वस्तू देण्याची कबूल न करून न देणारा, मजुरी घेऊन काम न करणारा, विनाकारण एखाद्या चोरी नोकरीतून काढून टाकणारा, घराचे दोष लपवून एखाद्या कन्येशी विवाह करणारा, बलप्रयोगाने तलाव, उद्यान, शेती बळकावणारा, श्रेष्ठ वडील माणसे यांचा अपमान करणारा, दुसऱ्या झाडीचे फळे बळाने तोडणारा, रस्ता, शेत, तलाव कष्ट करणारा यांना राजाने सजा करावी. या सर्व निर्णय दंड सांगितले आहेत. तर शारीरिक शिक्षाही सांगितल्या आहेत. त्यात काही वेळा हातात हात व डोळ्यांना डोळा असता असाही न्याय सांगितला आहे. परस्त्री व परपुरुष यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षा सांगितल्या आहेत. मंत्री, न्यायाधीश यांना विपरीत कार्य केल्यास त्यांचे सर्वस्व हरण करावे. काही शिक्षा आज विपरीत वाटतील अशा होत्या. अंगावर योनीचे चित्र गोंधणे, झेंडे गोंधणे,
कुत्र्याचे नाव गोंधणे, कपाळावर नरमुंड गोंदवणे अशा शिक्षा असतात.